मामांचं स्मरण केलं. मामा पुन्हा एकदा प्रगट झाले आणि विचारलं, आई आता तुझी काय इच्छा राहिली? अरे बाळू, मी पंढरपूरला गेले होते ना, तिथं गेल्यानंतर मी सगळ्यांचं दर्शन घेतलं आणि सगळ्यांचं दर्शन घेऊन दर्शन करत 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 मी पांडुरंग परमात्म्याच्या समोर आले आणि पांडुरंग परमात्मा डोळे भरून बघितलं आणि त्याचा आशीर्वाद घ्यायला म्हणून खाली वाकले, पायाला हात लावल्याबरोबर, ए बाळू, अरे मला पाय तुझं लागलं रे, खरं सांग बाळू, तू नेमका आहेस तरी कोण? मग मामांनी सांगितलं, आई आता तुझी ही शेवटची इच्छा बरं. कारण मामांना त्यांच्या आईचं मरण सुद्धा माहिती होतं. आई तुझी शेवटची इच्छा. मग मामा माग सरले आणि माग सरल्याबरोबर महाराज हातातली काठी खाली जोरात आपटली. हातातली काठी खाली जोरात आपटल्याबरोबर हातातल्या काठीचा त्रिशूळ झाला, खांद्यावरच्या घोंगडीचा सर्प झाला, अंग मलिन झालं, अंगातून जटा निर्माण झाल्या आणि ते रूप होतं साक्षात भगवान शंकराचं. बोला बोला भगवानच्या नावानं, भगवानच्या नावानं. मामांची आई सुंदरा मातेनं आठवण काढली. कुणाची? मामांची. आणि आठवण काढल्या काढल्या लगेच मामांना कळालं की माझ्या आईनं माझी आठवण काढलीये. ऐका, मामांना सगळं कळतं बरं का. एकदा का तुम्ही या रस्त्याच्या अलीकडे आला, या धर्ममंडपामध्ये आला, खुर्चीवर बसला की लगेच मामांना कळतं की माझा हा भक्त इथं याच्याकरिता आलेला आहे. बरं, मग तुम्ही तुमच्या मनामध्ये कोणती संकल्पना घेऊन या. असं काही नाही की ही संकल्पना घेऊन या आणि ती संकल्पना घेऊन या, असं मुळातच नाही. तुम्ही कोणती संकल्पना घेऊन या. महाराज, कुणाची काय असेल, कुणाची काय असेल सांगू शकतो का आपण? कुणाची असेल, माझा मुलगा परीक्षेत पास होऊ दे, माझ्या मुलाला नोकरी लागू दे, माझ्या पोराचं यंदा एवढं होऊ दे बरं का. कारण याची लय मोठी टंचाई ताई बरं का. अहो 2-2 तास बोललो तरी कमीच आहे. काय काय तो मोर्चाच काढला. असो, आपल्याला तिकडं जायचं नाही. मला सांगायचंय काय, तुम्ही तुमच्या मनामध्ये कोणतीही संकल्पना घेऊन या धर्ममंडपामध्ये या. तुमची इच्छा मामा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. फक्त मामांवरती तुमची तेवढी निष्ठा पाहिजे. भक्ती, प्रेम, आदर, आपुलकीपणा आणि मामांबद्दल जिव्हाळा असणं गरजेचं आहे. मग बघा, मामांना कळालं माझ्या आईनं माझी आठवण काढलेली आहे. मामा तिथून अदृश्य झाले आणि सुंदरा मातेच्या पुढं प्रगट झाले. विचारलं, आई का ग माझी आठवण काढली का? हो बाळू, तुझी आठवण काढली. का ग आई? अरे बाळू, मला पंढरपूरला जायचंय आणि तुझा बा काय मला पंढरपूरला नेत नाही. मामाने हाक मारली, ए बा इकडं ये. मायाप्पा धावत आले. बाळू काय झालं रे? अरे आईला पंढरपूरला जायचंय आणि तू तिला पंढरपूरला का नेत नाही? अरे बाळू, आता तिचं वय झालंय रे, तिला चालणं होत नाही. मामांनी सांगितलं ती चालती, तू तिला पंढरपूरला ने आणि दर्शन करून आण. मामांच्या सांगण्यावरून मामांचे माता पिता कोण? सुंदरा माता आणि मायाप्पा दोघे सुद्धा निघाले पंढरपूरला. धर्मचर करत 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 दोघे सुद्धा पंढरपूरला पोहोचले. चंद्रभागेचं स्नान झालं आणि दर्शन बारीला लागले. दर्शन करत दर्शन करत दर्शन करत जगाच्या मालकाच्या समोर आल्या. विश्वाचा मालक डोळे भरून पाहिला. सुंदरा मातेनं त्या पांडुरंग परमात्म्याचं रूप असं डोळे भरून बघितलं आणि पांडुरंग परमात्म्याला डोळे भरून बघितल्यानंतर आशीर्वाद घ्यायला, चरण स्पर्श करण्याकरिता खाली वाकल्या आणि खाली वाकून सुंदरा माते नुसता पायाला हात लावला आणि जसा पायाला हात लावल्यावर माग सरल्या. बया, हे रूप तर पांडुरंग परमात्म्याचं दिसतंय आणि पाय माझ्या बाळूचं कसं लागतायत. सुंदरा मातेला वाटलं माझी ही आई,
माझा मुलगा आहे बाळू, कदाचित त्याला माझी आठवण झाली असावी म्हणून मला भास झाला असावा. मग पुन्हा एकदा पांडुरंग परमात्म्याचं रूप असं डोळे भरून बघितलं, अंतःकरणात साठवलं आणि आशीर्वाद द्यायला पुन्हा एकदा सुंदरामाता खाली वाकलेल्या आहेत आणि खाली वाकून पायाला हात लावला आणि जसा पायाला हात लावल्याबरोबर माग सरल्या. बया, हे रूप तर पांडुरंग परमात्म्याचं दिसतंय आणि पाय माझ्या बाळूचं कसं लागतायत. सुंदरामाता त्यांना काही कळालं नाही, समजलं नाही. सुंदरामाता घरी आल्या आणि घरी आल्यानंतर सुंदरामातेनं मावंद घातलं आणि त्या मावंद्यामध्ये मामांचं स्मरण केलं. मामा पुन्हा एकदा प्रगट झाले आणि विचारलं, आई आता तुझी काय इच्छा राहिली? अरे बाळू, मी पंढरपूरला गेले होते ना, तिथं गेल्यानंतर मी सगळ्यांचं दर्शन घेतलं आणि सगळ्यांचं दर्शन घेऊन दर्शन करत 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 मी पांडुरंग परमात्म्याच्या समोर आले आणि पांडुरंग परमात्म्याला डोळे भरून बघितलं आणि त्याचा आशीर्वाद घ्यायला म्हणून खाली वाकले आणि पायाला हात लावल्याबरोबर, ए बाळू, अरे मला पाय तुझं लागलं रे, खरं सांग बाळू, तू नेमका आहेस तरी कोण? मग मामांनी सांगितलं, आई आता तुझी ही शेवटची इच्छा बरं. कारण मामांना त्यांच्या आईचं मरण सुद्धा माहिती होतं. आई तुझी शेवटची इच्छा. मग मामा माग सरले आणि माग सरल्याबरोबर हातातली काठी खाली जोरात आपटली. हातातली काठी खाली जोरात आपटल्याबरोबर हातातल्या काठीचा त्रिशूळ झाला, खांद्यावरच्या घोंगडीचा सर्प झाला, अंग मलिन झालं, अंगातून जटा निर्माण झाल्या आणि ते रूप होतं साक्षात भगवान शंकराचं. बोला बोला भगवानच्या नावानं, भगवानच्या नावानं. ते रूपच माझ्या भगवान शंकराचं म्हणजे बाळूमामांचं आहे. ऐकायचं असेल तर ऐकून जा. बाळूमामा वैदव वैदव वैद, त्यान मेल्या गेल्या पैदव वैदव पैद. बाळूमामा वैदव वैदव वैद, त्यान मेल्या गेल्या पैदव पैदव पैद. रुद्राचा अवतार धरला राधापुरा, उजळून बंजारा, ज्ञानगंगेची अमृतधारा. रेशमी फेटा, रेशमी फेटा मस्तकी, त्याला सोन्याची किनार, दिसे रूप मनोहर, त्याच्या नजरेत तलवार. बाळूमामा वैदव वैदव वैद, त्यानं मेल्या गेल्या पैदव पैदव पैद. बाळूमामा वैदव वैदव वैद, त्यानं मेल्या गेल्या पैदव पैदव पैद. ते रूप होतं भगवान शंकराचं. मला सांगा आई, तुम्ही माझ्याशी बोला. जेव्हा सुंदरामातेनं ते रूप बघितलं भगवान शंकराचं, आपल्या मुलाचं, बाळूमामांचं, त्यावेळेला एक आई म्हणून त्यांची अवस्था काय झाली असेल मला सांगा. जर तुमच्या पोटी देवानं अवतार धारण केला आणि जर ते रूप तुम्ही बघितलं तर तुमची काय अवस्था होईल हो? ज्या वेळेला सुंदरामातेने रूप बघितलं ना, सुंदरामातेला काय बोलावं, काही म्हणावं, काही सुचत नव्हतं. सुंदरामाता फक्त एवढंच म्हणाल्या, अरे आज माझी कूस धन्य झाली गड्या, आज मी पुण्यवान झाले, आज मी पवित्र ठरले की साक्षात माझ्या पोटी देवानं अवतार धारण करावा, हे आज मी धन्य झाली गड्या. एवढं सुंदरामाता बोलल्या आणि सुंदरामातेने देह सोडला. देह ठेवल्याबरोबर मामा मेटक्यामध्ये आले आणि मेटक्यामध्ये आल्यानंतर मामांचं जगाचं कल्याण करणं हे काम चालूच होतं. मानवी आयुष्य म्हटलं
की ज्याला जसा जन्म आहे तसाच त्याला मृत्यू आहे. फुल उमललं की सुकून जाणारे, वेली बहरली की कोमजून जाणारे. ज्या अर्थी तुम्ही जन्माला आलाय ना त्याच अर्थी तुम्ही मरणार आहे, निश्चित आहे. मग माझं मत असं आहे की तुम्ही या जगातून घेऊन तर काहीच जाऊ शकत नाही, पण ठेवून तर बरंच काही जाऊ शकता ना. तुका म्हणे एका मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. नाहीतर कीर्ती म्हणाल तर कीर्ती जशी रामाची आहे तशीच ती कीर्ती रावणाची आहे. जशी कीर्ती कृष्णाची आहे तशीच ती कीर्ती कंसाची आहे. जशी कीर्ती माऊली ज्ञानोबरायांची ना तशीच ती कीर्ती विसोबा खेचराची आहे. जशी कीर्ती तुकोबरायांची ना तशीच ती कीर्ती मंबाजी बुवाची आहे. मला सांगायचंय काय, जशी कीर्ती ही चांगलं जगणाऱ्याची ना तशीच ती कीर्ती वाईट जगणाऱ्याची सुद्धा आहे. फक्त फरक एवढाच आहे, वाईट कीर्तीला काडी मात्र किंमत नाही. कीर्ती असावी पण कीर्ती ही उत्तम असावी, उत्तम. तुम्ही उत्तम अशी कीर्ती पाठीमागं ठेवून मरू शकता, मरायचंच आहे हे त्रिकालाबाधित सत्य आहे, ते कोणालाच चुकलं नाही. बरं, पैसेवाला असला किती जरी मोठा असला तरी तो आज तगायात आजपर्यंत तरी मरणाच्या तावडीतून वाचू शकला नाही. मी जाहीर सांगू का, माझं स्पष्ट मत आहे, मरायचंच आहे ना तर मग वाईट वागून वाईट मरण्यापेक्षा चांगलं वागून चांगलं मरू ना. हवा आजी, चांगलं वागलं तरी मरायचंय आणि वाईट वागलं तरी मरायचंय. मग चांगलं वागून मराय हरकत काय? अडचण महाराज एक आहे. काय अडचण एक आहे, आपण सगळेजण मरणाला विसरले म्हणून आपण चांगलं वागना. पण ऐका, कायम टिकणारी गोष्ट एकच आहे आणि ती म्हणजे माणुसकी, नम्रता आणि आपलं चारित्र्य. म्हणून पैशापेक्षा आपल्या जवळची जिवलग माणसं जोडा, ती जपा. ही खरी आपली संपत्ती बाबा, ही खरी आपली संपत्ती आहे. मी सांगेन पहा, एक राजा होता आणि एक साधू होता. तो राजा साधू जवळ आला आणि साधूला म्हटला, का म्हणून बरं तुम्ही असं जगत असाल, कुणाचं काही घेणं नाही, कुणाचं काही देणं नाही, जगाचं सुख नाही, जगाचं दुःख नाही. जगाला आनंद झाला तुम्हाला आनंद नाही, जगाला दुःख झालं तुम्हाला दुःख नाही, का म्हणून बरं तुम्ही असं जगत असाल? हे कोण सांगतंय? तुम्ही जागा आहात ना? आजी तुम्ही प्यांगताना दिसताय बरं का, तुम्ही बाळ मांडीव घेतले ते कोण सांगतंय? राजा सांगतो साधूला. मग सांगत असताना राजाच्या समोरासमोर साधू उभा आहे आणि त्या क्षणाला सांगितलं, राजन तुम्ही मला तत्वज्ञान सांगायला आलाय हितपर्यंत ठीक आहे. राजन तुम्ही जगण्याचा दृष्टिकोन माझ्या समोर मांडताय हे मला मान्य आहे, पण राजन अडचण एक आहे. काय अडचण आहे बाबा? येणाऱ्या रविवारी बरोबर दुपारी 2 वाजता तुम्ही मरून जाणार आहे. कुणाला सांगितलं? राजाला सांगितलं. तुम्ही ऐकताय ना बाबा? जर तुम्हाला कुणी सांगितलं की येणाऱ्या 5 ऑगस्टला तुम्ही मरून जाणार आहे, म्हणजे असं काय होणार नाही बरं का, बघू नका बाबांकडं. जर समजा सपोज सांगितलं तर तुमच्या मनाला काय वाटेल? भीती वाटेल ना. तसं राजाला सांगितलं की येणाऱ्या रविवारी दुपारी बरोबर 2 वाजता तू मरून जाणार आहे. मग राजाने विचार केला, अरे म्हणे आज तर बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, मग राहिलेच किती दिवस? म्हणे बरं आपण मरणार आहे किती वाजता? म्हणे रविवारी दुपारी बरोबर 2 वाजता तू मरून जाणार आहे. जसं राजाला मरण कळायला लागलं होतं तेव्हापासून राजाला धन संपत्ती चांगली वाटायची, पण कोणत्याच गोष्टीचा भोग भोगावासा वाटला नाही. सगळ्या गोष्टी अशा जवळ पडल्या होत्या, पण कोणत्याच गोष्टीचा आनंद घ्यावासा वाटला नाही. का मरण कळायला लागलं होतं की येणाऱ्या रविवारी दुपारी 2 वाजता आपण मरून जाणार आहे. मग बघा बाबा, बुधवार गेला, गुरुवार गेला आणि मग शुक्रवारी म्हणजे किती 3 तारखेला ते लक्षात आलं
की आता जर परवा दिवशी मरायचं असेल तर मग लय वाईट वागण्यात आणि वैर धरण्यात काय मजा आहे, काय अर्थ आहे? मग यादी काढली आपली कुणाकुणासोबत भांडणं आहेत, ज्यांच्यासोबत भांडणं होती त्या प्रत्येकाच्या दारात गेला आणि सांगितलं माफ करा, तुमचं चुकलं असेल तर मी माफ करतो आणि माझं चुकलं असेल तर तुम्ही मला माफ करा. अहो मी या जगाचा निरोप घेऊन चाललोय, मला हे वैर सोबत घेऊन जायचं नाही, मला हे वैर संपूर्ण जगाचा निरोप घ्यायचा आहे. ज्यांच्यासोबत भांडला होता सगळ्यांची माफी मागितली, ज्यांच्यासोबत बोलत नव्हता त्या सगळ्यांशी बोलून घेतलं, गोरगरीब लोकांची मदत केली. एवढा चांगला दिवस कोणता बाबा घालवला? 3 तारीख म्हणजे शुक्रवार गेला. आता काय उजडलं पोरांनो? शुक्रवार गेलो काय उजडतं? शनिवार. शाळेत जाता ना तुम्ही? हाय का इथं इंग्लिश मीडियम? सॅटरडे आणि मग शनिवारी तो राजा वेळ काढून कीर्तन ऐकायला गेला. शांतपणे कीर्तन ऐकलं. एवढा चांगला दिवस भगवंताच्या नामचिंतनामध्ये नामस्मरणामध्ये शनिवार घालवला. शनिवार गेला. आता काय उजडलं? बाबाकडे काय बघताय तुम्ही? 5 तारीख उजडली ना आता, रविवार. आणि त्या रविवारच्या दिवशी हा सकाळी लवकर उठला, घरातल्या सगळ्या माणसांना वेळ दिला, सगळ्यांजवळ जाऊन बसला आणि सांगितलं आज मी जातोय. ज्याला त्याला ज्याची त्याची जबाबदारी समजावून सांगितली आणि सांगितलं आज मी जातोय. दुपारी बरोबर 2 वाजता या आयुष्याचा शेवट होणार आहे. घरातली सगळी माणसं स्तब्ध जाऊन बसलेली आहेत. असू दे बाबा, दादा असू द्या, परंतु हसा रे मोकळा हसा. आता कुणी मग काय म्हणू नका बरं का, तुमच्या पार्टीतली मी. पोरांना काय म्हणू नका बरं का. त्यांना काय म्हणायचं? इथं जाहिरातच नाही, ॲडव्हर्टाईजच काय नाही तर काय त्यांना म्हणायचं? असू द्या बस तरी. बरं ऐका बाबा, 5 तारखेच्या 10 वाजल्या, 11 वाजल्या, 12 वाजल्या, 1 वाजल्या आणि ज्या क्षणाला 2 वाजणार होत्या का त्या क्षणाला घरातल्या सगळ्या माणसांनी रडायला सुरुवात केली. अक्षरशः त्या राजाच्या सुद्धा डोळ्याला पाणी आलं की तर मरून जायचंय गड्या, हा देह संपून जाणार आहे, या आयुष्याचा शेवट होणार आहे, हे माझं नाव संपून जाणार आहे, सगळं काही संपून जाणार आहे. डोळ्याला पाणी लागले, राजा रडायला लागलाय. योगायोगानं राजा रडतोय सुद्धा आणि योगायोगानं महाराज 2 वाजल्या, 3 वाजल्या, 4 वाजल्या, 5 वाजल्या. तुम्ही बाबांकडे काय बघताय? 6 वाजल्या. ते मेलच नाही. 6 वाजल्या तरी ते तसंच. आणि मग ते लक्षात आलं ते खोटं बोललंय. मग दावतच साधू जवळ गेला आणि साधूला म्हटलं खोटं बोलता, माणसाला भीती दाखवता का मरणाची? त्यानं सांगितलं नाही, मी तुला मरणाची भीती दाखवली नाही, मी तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. अरे तू म्हणला होता आयुष्य तर जगून घ्या, सगळ्या गोष्टी करून घ्या, म्हणून मी तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी सांगितलं. मला एक सांग, जसा तू माझ्यापासून गेला तेव्हापासून काय काय केलं? अहो ज्यांच्यासोबत भांडलं होतं त्या सगळ्यांची माफी मागितली, ज्यांच्यासोबत बोलत नव्हतो त्या सगळ्यांशी बोलून घेतलं, गोर गरीब लोकांची मदत केली. एक दिवस वेळ काढून कीर्तन ऐकायला गेलो, शांतपणे कीर्तन ऐकलं, घरातल्या सगळ्या माणसांना वेळ दिला. मला एका शब्दात सांग, जसा गेला तसा चांगला वागला की वाईट वागला? हो महाराज, जशी तुम्ही मला मरणाची भीती दाखवली होती का तेव्हापासून मी प्रत्येक क्षण चांगलाच वागलो, प्रत्येक क्षण मी चांगलाच जगलो. आता त्या साधू महाराजांनी उत्तर दिलं ना, ते नीट ऐका. साधू महाराज म्हणले तू रविवारी मरायचंय म्हणून 3 दिवस चांगलं वागला, पण आमचं तसं नाही.
आम्ही प्रत्येक क्षणाला ठरवतो की आपल्याला पुढच्या क्षणाला मरायचंय, म्हणून प्रत्येक क्षण आम्ही चांगलाच वागतो, प्रत्येक क्षण आम्हाला चांगलाच जगावा लागतो. माहिती तर कोणालाच नाही आयुष्यातला शेवटचा माणूस कोणता भेटणार आहे, माहिती तर कोणालाच नाही बोललेलं शेवटचं वाक्य कोणतं आहे, माहिती तर कोणालाच नाही आकाशात उगवलेला सूर्य शेवटचा कोणता आहे, माहिती तर कोणालाच नाही. उलट आज या मामांच्या भंडारा उत्सवाच्या निमित्ताने सांगून जाते, आयुष्याचं एक सोपं तंत्र घेऊन चला आणि मिळालेला आयुष्यातला प्रत्येक क्षण हा शेवटचा म्हणून सुखात आणि आनंदात जगण्याचा प्रयत्न करा. आणि सगळं जगणं ज्या दिवशी तुम्हाला कळेल ना, त्या दिवशी जीवनाचा आणि जगण्याचा खरा अर्थ तुम्हाला कळेल. म्हणून जमाच करून ठेवायचं असेल ना तर लोकांचे आशीर्वाद जमा करून ठेवा, कुणाचा तळतळाट नाही. कारण पहा, धन संपत्ती सोबत नेता येत नाही आणि कुणाचा लागलेला तळतळाट कधीच कुणाला सुखानं जगूच देत नाही. म्हणून जीवन जगत असताना आपल्या आयुष्यामध्ये 2 वाक्य कायम लक्षात ठेवा. एखादी गोष्ट जर तुमच्या मनासारखी झाली तर ईश्वराची कृपा म्हणा, आणि एखादी गोष्ट जर तुमच्या मनाविरुद्ध झालीच तर त्याच ईश्वराची इच्छा समजा, मामांची इच्छा समजा. हा खरा जगण्याचा मंत्र आहे, हा खरा जगण्याचा मंत्र आहे. विठ्ठल विठ्ठल एखादा प्राणी जर मरण पावला तर त्याचा कोणताच अवयव हा निरुपयोग होत नाही. त्या प्राण्यांच्या कातड्यांची ती चप्पल सुद्धा आपल्याला घालायला मिळते, पण एकदा का हा प्राणी गेला ना तर महाराज म्हणतात याचं काहीच उपयोगाला येत नाही. पण जर याच नरदेहाला आपण विशेष नामचिंतन नेलं ना तर याच्यासारखं उत्तम आणि पवित्र जगाच्या पाठीवर दुसरं काहीच नाही. तो देव पवित्र आहे ज्याच्या वाणीतून भगवंताचं चिंतन, भगवंताचं नामस्मरण होतं. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्राची होय त्याचा. एवढंही शरीर चांगलं आहे आणि ज्यांना या शरीराची किंमत कळाली ते म्हणतात या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे. हे कोण म्हणतं? अहो, ज्याला किंमत कळाली ते म्हणतंय. ए दीदी, कोण म्हणतंय? हे कोण तिचा भाऊ बरं का? जा, ज्याला या देहाची किंमत कळली ते म्हणतंय, आणि ज्याला या देहाची किंमतच कळाली नाही ते म्हणतंय अरे देवा, यमाची चिठ्ठी कुठं हरवली? अरे काम मर तेव्हा जगणं चांगलं आयुष्य, गॉड गिफ्ट मिळालंय. एवढा हा सुंदर नरदेह आहे. वास्तविक पाहता शास्त्रामध्ये 3 गोष्टी दुर्लभ सांगितलेल्या आहेत. 1 नरदेह मिळणं, 2 मुमुक्षत्व आणि 3 संत भेट. याच्यामध्ये नरदेह मिळणं फार दुर्लभ आहे. आंधळ्याच्या हातात असा कावळा सापडावा तसा हा नरदेह आपल्याला मिळालेला आहे. एवढं सामर्थ्य नरदेहामध्ये आहे. आणि जर या नरदेहात येऊन जर आपण भगवान परमात्म्याचं, मामांचं भजन, चिंतन, नामस्मरण नाही केलं तर नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला. कुठं गेलतो? कुठंच नाही. काय आणलं? काहीच नाही. हे कसं आहे? हे वाया गेल्यासारखं आहे. मी एकाला सहज विचारलं, म्हटलं दादा आपण जन्माला कशाला आलात? तो म्हटला काय करणार आहे ताई? खायचं, मस्त प्यायचं पाणी बर का, मस्त आईश करायची, मेलं की गेलं. अरे म्हटलं खाणं पिणं हे त्या कुत्र्याच्या मांजराच्या तो जन्मात आहे, मग आपण वेगळं काय केलं? तुम्हाला फरक सांगते बरं. प्राण्यांच्या नरदेहात आल्यानंतर काय करता येतं आणि काय करता येत नाही. प्राण्यांच्या नरदेहात आल्यानंतर भजन करता येत नाही, आणि या नरदेहात आल्यानंतर भजन करता येतं. एवढं विशेष कार्य केलं या नरदेहानं. आणि या नरदेहात आल्यानंतर आपल्या सगळ्यांना बाबा क्षणाक्षणाला भीती वाटते. कशाची? काळाची.
क्षणभंगुर नाही भरवसा, हरे सावध तोडा मायाशा, न चले मंगळा पडेल फासा, पुढे हुशार थोरा हे ओळसाग. काही क्षणाचं जीवन आहे, कसलंय काही क्षणाचं. हा माईक घ्या, या माईकला काय आहे बा दादा, काय आहे वॉरंटी आहे का नाही? मग काय आहे? बरं तुमचा विषय डिलेट, माझाच घेते, कुठं नादी लागता त्यांच्या, परत आमचा आवाज कमी करायचा, मग असं होईल. ते एक घड्याळ काय, एक घड्याळ कसलं आहे ताई, स्मार्ट वॉच आहे. ह्या घड्याळाला काय आहे पोरांनो, काय आहे, काय असू शकतं व पट्टा? आता अवघडच झालं. मावशी तुम्ही आहे का रेंज मध्ये? आहे ना, बरं नाही तर अवघडच होईल. मग मावशी रेंज मध्ये गेल्या. पोरांनो काय याला बोला की, आहो मी तुमच्या पार्टीतली की नाही, तुमचीच दिदी की नाही मी, मग बोला माझ्याशी. वा वा वा, ताईंसाठी जोरदार टाळी वाजवा. रेंज आली उशीर का होईना. बर तुमच्या खिशातला मोबाईल घ्या बाबा, 5 तारखेचं ते नाही का सांगितलं मी तुम्हाला, ते हा ते बाबा, तुमच्या खिशातला मोबाईल घ्या. मोबाईलला काय आहे? आव तुमचं एक उत्तर झालं की, आता दुसऱ्याला चान्स द्या की जरा. बाबा तुम्ही तुमचा आवाज, हा म्हणजे बरोबर आहे, आपल्या मालकाची बाजू काय पडून द्यायची नाही. वा वा वा. मोबाईलला काय आहे? वॉरंटी. बर साधा तुमच्या घरातला बल्ब घ्या. बल्बला काय आहे? हा काय आहे? कुणा स्टोक आहे का आता? कोण सांगू शकतं पोरांनो काय आहे घरातल्या बल्बला? वा वा, जोरदार टाळी बर का आमच्या बालचिमुसाठी, जोरदार टाळी वाजवा. गॅरंटी बर का, ती जातात बर का ते घ्यायला बल्ब. हा काय आहे? गॅरंटी. वा वा. वॉरंटी म्हणजे दुरुस्ती करून देणं, आणि गॅरंटी म्हणजे नवीन नवीन पीस देणं. साध्या घरातला बल्बची सुद्धा काय आहे? गॅरंटी. पण तो बल्ब ज्याच्यासाठी लावायचा आहे त्या घरातल्या माणसांची गॅरंटी का? म्हणून महाराज म्हणतात, मेरू पर्वता एवढं आणि पृथ्वी एवढं सोनं जरी देवाजवळ मांडलं ना, तरी आपल्या आयुष्यातला एकही क्षण वाढून मिळत नाही. म्हणून तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये कितीही किलोचं सोनं घाला, ते सोनं तुम्हाला अहंकार दाखवल्याशिवाय राहणार नाही. परंतु तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये पवित्र अशी पांडुरंग परमात्म्याची तुळशीची माळ घाला, सारं जग तुमच्या चरणाशी नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही हो. तुमच्या गळ्यातले असणाऱ्या महिला मंडळ किलोंच्या सोन्यावरती मधून अधून चोरटी सुटतात बघा. त्या चोरांची नजर तुमच्या गळ्यातल्या किलोंच्या असणाऱ्या सोन्यावरती पडेल, परंतु तुमच्या गळ्यामधल्या असणाऱ्या तुळशीच्या माळेवरती साक्षात जगाच्या मालकाची पांडुरंग परमात्म्याची बाळूमांची नजर तुमच्या गळ्यातल्या असणाऱ्या माळेवरती पडेल. म्हणून गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ धारण करा. विठ्ठल विठ्ठल पोरांनो कल्पना करा. बाबा तुम्ही कल्पना करा, महिला म्हणलं तुम्ही कल्पना करा बरं का सगळ्यांनी. समजा तुम्ही एखाद्याच्या घरी गेला, घराण्यासमोर बरं हे घर, घरी गेला आणि त्यांचं कुत्र जर तुमच्या अंगावर धावून आलंय बरं का, कुत्रला सावध राहा. बाबा तुम्ही काय करणार? कुत्र समोर आलं. मावशी तुम्ही काय करणार? आजी पलीकडच्या हिरव्या साडीवाल्या काय करणार तुम्ही? हाड म्हणणार ना. बर बाबा तुम्ही काय करणार? दगड मारणार. बापरे, मी सांगू कसं आहे ताई? बाबांनी सांगितलं दगड मारायचा. बरं माझं मत सांगू का? सांगायच बोलवलंय. माझं मत असं आहे की तुम्ही त्याला हाडही म्हणू नये आणि तुम्ही त्याला दगडी मारू नये. पण तुम्ही काय करावं? शांत राहावं. आयु मग तर ते कार्यक्रमच करून जाईल. तुम्ही त्याच्या मालकाला आवाज द्यावा, हो दादा बाहेर या, अहो आवरा तुमच्या या कुत्र्याला. मग ते मालक जेवत असतील पळत पळत येतील. ए टॉमी चल इकडे या, ए मोती चल इकडे या. नुसतं मालकानं एवढं जरी म्हणलं ना
तर ते कुत्र बरोबर मालकाच्या पायाजवळ असं जाऊन उभं राहतं. बाबा आता राहिली का गरज दगड मारण्याची? मावशी हाड म्हणण्याची गरज राहिली का? नाही, हाड म्हणण्याची गरजही राहिली नाही आणि चावण्याची भीतीही राहिली नाही. कशामुळं? तुम्ही त्याच्या मालकाला आवाज दिल्यामुळं. तसं ज्या काळाची तुम्हाला भीती वाटते ना, तुम्ही त्या काळाच्या मालकाला हाक मारा म्हणजे तो काळ तुमच्या जवळ येणार नाही. आणि तेच महाराज सांगतात सेवेला निवडलेल्या अभंगाच्या प्रथम चरणात.